वर आलेले असू शकतात, मात्र पोलीस आयुक्त महोदयांकडून आम्हाला सूचना आहेत बारकाईने तपास करण्याबाबत. ओके, थँक्यू सर. सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे का बॅरिकेडच्या मागे जावं. आपण थोडं पोलिसांना सहकार्य करावं. बॅरिकेडच्या मागे आपण कव्हरेज करा. अरे यार, सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे का पोलिसांनी सहकार्य करावं. बॅरिकेडचं आपण थोडं मागे सरकावं. बॅरिकेडच्या मागे बॅरिकेडच्या मागे व्हा ना. मनोज बाहेर निघलेला आहे. हा जो नागरिकांचं प्राथमिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी दृश्य आहे मोठ्या प्रकारे आहे. पोलिसांचा बंदोबस्त जो आहे, डॉग स्क्वॉड असेल किंवा बॉम्ब स्क्वॉड असेल, सातारा शहरातून बाहेर पडताना पाहायला मिळतो. ठाण्यातून तिन्ही गाव चौकात असले पलीकडे झाला बॅरिकेडच्या मागे थोडं आपण गेलं तर बरोबर. आणखीन एक पोलिसांची व्हॅन जी आहे ती BDDSC ही BDDSCची व्हॅन आहे ती इथे आलेली आहे आणि इथे आलेली आहे. बॉम्ब शोधक पथकाची पोहोचून ते सगळ्यात मोठी बातमी आत्ताची मोठी न्यूज. एक नागरिकांचं जे आहे त्यांचं स्थळ आहे आणि एक थ्रेड ईमेल याच्या संदर्भात जो आहे तो ठाणे पोलिसांना प्राप्त झालेला होता आणि त्याच्यानंतर सगळ्या पोलीस यंत्रणा ज्या आहेत त्या ॲक्शन मोडवर आहेत. आणि तो मात्र BDDSC
काम चालू आहे. रस्ता असेल, आंबेडकर रोड त्या दिशेने होणारा रस्ता असेल, इथे असेल. खूप लोकांचं प्रार्थना स्थळ आहे. रस्ता असतो त्याला एक ईमेल जो आहे त्या संदर्भात ईमेल जो आहे लगेचच हे सगळे रस्ते जे आहेत आहे आणि सर्व चौकशी सुरू आहे. पण या ईमेलने एक खळबळ माजवलेली आहे. रोज सुरू आहे, काय सांगाल? पोलीस स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेगॉगमध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली. त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ACP आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉगमधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला. सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला. समोरचा रस्ता हा थांबवून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं. त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम 505 कलम 506 भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. BDDSची तपासणी करण्यात आली. BDDSच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाही आहे. तरीही अजून तपासणी सुरू आहे. आम्ही सिनेगॉगच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत. सर, आपल्याला किती वाजता याची संपूर्ण माहिती मिळाली आणि हा मेल नेमका कुठून आला होता, काय त्याची अजून चौकशी झालेली आहे? याबाबतची माहिती 12:30 वाजता आलेली आहे. मेलबाबतच्या संबंधानं तपास सुरू आहे. मेलमध्ये काय लिहिलेलं होतं, कुठलं काय असं विषय काय? या ठिकाणी धमकीचा मेसेज होता. त्याबाबत तपास सुरू असल्यामुळे त्याबाबतच्या जास्त बाबी डिस्क्लोज करणं या ठिकाणी योग्य नाही. अशा प्रकारे काही घातपात घडू शकतो का, किंवा हे पोलिसांचा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता काय मेल? तपास झाल्यानंतर आपण याबाबत निश्चित उत्तर देऊ शकतो. आपण बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केलेली आहे. कोणत्याही प्रकारे बॉम्ब सदृश वस्तू मिळून आली नाही. त्याबाबतचं प्रमाणपत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे. बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात येणार का अजून देखील बंदोबस्त? हो, बंदोबस्त आपण यापूर्वीही ठेवलेला आहे आणि यानंतर पण आपण एक विशेष दक्षता घेणार. मेल कोणाच्या नावाने आलेला, कुठून आलेला, याची काय माहिती मिळू शकते? तो तपासाचा भाग आहे. त्याच्या दृष्टिकोनातून हे डिस्क्लोज करणं या ठिकाणी आपण कशी तयारी केली? या दृष्टिकोनातून आमची वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे सिनेगॉग तसेच इतर व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत, मर्मस्थळं संवेदनशील आहेत, त्या ठिकाणी रेग्युलर आपण तपासणी करत असतो. अशीच तपासणी आपण नवीन वर्षाच्या अनुषंगाने BDDS मार्फत सुरू ठेवणार आहोत. साध्या वेशामध्ये सुद्धा आमचा बंदोबस्त सुरू आहे. CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आम्ही तपासणी सर्वेलन्स राहील याची दक्षता घेत आहोत. तसंच गोपनीय यंत्रणा सतर्क करून जास्तीत जास्त माहिती आम्ही प्राप्त करत आहोत. प्रसारमाध्यमातील बांधवांनाही पण विनंती आहे, आपल्याला असे काही माहिती आल्या, इनपुट्स आले तर कृपया पोलीस स्टेशनशी अगर आमच्याशी संपर्क करा. रस्ते बंद करण्यात आले, गजबजलेलं शहर आहे, त्यामुळे अगदी बरोबर. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण ट्रॅफिक डायव्हर्जन केलेलं होतं. चुकून काही घटना घडली तर इजा होऊ नये या दृष्टिकोनातून. मात्र आता थोड्याच वेळात ट्रॅफिक सुरळीत सुरू केलं. येणार का या संदर्भात, या तपासात? येस, या तपासाअंती काय टीम नेमण्यात येणार का? तपास सुरू आहे. सायबर सेल, क्राईम ब्रांचचे सायबर सेल, पोलीस स्टेशनचा आमचे सायबरमध्ये एक्सपर्ट असणारे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. आज नौपाड़ा पुलिस स्टेशन को 12:30 बजे सिनेगॉग से जानकारी आई। एक धमकी का ईमेल पुलिस स्टेशन नौपाड़ा सिनेगॉग में मिला है, ऐसी इन्फॉर्मेशन पुलिस स्टेशन में आई। उसके अनुसार यहाँ पे सीनियर PI ACP हम खुद बाकी स्टाफ यहाँ पर आए। यहाँ पर आने पर पहले सिनेगॉग को इवैक्यूएट किया गया। आजू बाजू की बिल्डिंग्स है, आजू बाजू की दुकानें हैं, उनको इवैक्यूएट किया, ट्रैफिक डाइवर्जन किया। BDDS स्क्वाड को यहाँ पर बुलाया गया और उनसे जांच की गई। तो BDDS जांच हुई है, उसमें उन्होंने सर्टिफिकेट दिया कोई भी एक्सप्लोजिव या अगर कोई वस्तु यहाँ पर मिली नहीं है। फिर भी हमने यहाँ पे एक्स्ट्रा बंदोबस्त हम रख रहे हैं और ज़्यादा उपाय योजना हम कर रहे हैं कि सिनेगॉग सेफ रहे। कितने घंटे ये सर्च ऑपरेशन शुरू रहा सर, और मेल में लिखावट क्या थी सर?
फिर अप्रोक्सीमेट 1.5 से 2 घंटे तक वो सर्च ऑपरेशन शुरू रहा। लोगों को क्या आह्वान रहेगा इस प्रकार से अगर मेल आता है तो क्या? सभी लोगों को यही आह्वान है, कोई भी ऐसी जानकारी आती है तो आप कृपया पुलिस स्टेशन को संपर्क करें और पुलिस स्टेशन को अवगत करें। कंट्रोल इन्वेस्टिगेशन शुरू है, इन्वेस्टिगेशन सभी एंगल से हम करेंगे। सर क्या कलम और कितनी आईपीसी टीम जो है की धारा 505 और धारा 506 के अनुसार हम गुना दाखिल करेंगे। और कितनी टीम अभी सर्च ऑपरेशन जो है जारी चल रहा है? अभी बीडीएस थाना की टीम थी और बीडीएस के सीनियर पीआई भी यहाँ पे सर्च के लिए आए थे। सर क्या सुरक्षा इसकी बढ़ाई जाएगी? आप जिस तरीके से एक पुलिस कर्मचारी यहाँ पर तैनात किया जाता है, क्या और की सुरक्षा कुछ बढ़ाई जाएगी? यहाँ पे हमने डिप्लॉयमेंट की है, लेकिन सुरक्षा के कारण हम एग्जैक्ट कितनी फोर्स यहाँ पे लगाएंगे ये नहीं बोल सकते। फिर भी मैन पावर बढ़ाई जाएगी, प्लेन क्लोथ में बंदोबस्त रहेगा, सीसीटीवी कैमराज वो उनका सर्वेलेंस होगा, हमारी जो गोपनीय यंत्रणा है उनसे भी जानकारी ली जाएगी। सर प्राइमरी इन्वेस्टिगेशन में क्या पता 8 साल पहले भी ऐसी धमकी आई थी, अभी फिर से यही धमकी ऐसा कुछ इन्वेस्टिगेशन? अभी टेक्निकल एनालिसिस और बाकी ह्यूमन इंटेलिजेंस पर इन्वेस्टिगेशन शुरू है।